मिरजेत ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या। संपूर्ण बहुमत हे महायुतीला मिळाल्याने तसेच 235 अशा विक्रमी जागा या महायुतीच्या पदरात पडल्या। महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महाविकास आघाडीने आता ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा महायुतीवर आरोप केलाय। येणाऱ्या काळात ईव्हीएमवर निवडणुका न होता या बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रातून जोरदार विरोध होतोय। त्याचबरोबर आज मिरजेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराणा प्रताप चौक इथं ईव्हीएम हटाव हे आंदोलन करण्यात आले। तर पुढील निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे मिरजेचे उमेदवार तानाजी सातपुते, तालुका अध्यक्ष विशाल सिंग राजपूत, चंद्रकांत मैगुरे, कुबेर राजपूत, महादेव हुलवान, किरण कांबळे, सरोजनी माळी, शाकिरा जमादार, सूरज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। 2024ची विधानसभा झाली, त्यामध्ये मिरज विधानसभा 281 मी तानाजी आनंदा सातपुते मी ह्या गोष्टीचा निषेध करतो। कारण मी एक उमेदवार होतो आणि महाविकास आघाडीतून 3 पक्ष असतानासुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी मोठी इथं मिरज विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर ताकद असेल तर मी इथं मिरजमध्ये आहे। तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं। त्यात जास्तीत जास्त मिरजेतली मिरज विधानसभेतली खेड्यातले असू दे, शहरातले असू दे, सर्व जनतेने मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः तानाजी सातपुते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो। पण जे काही गोष्टी त्यांनी मतदान केलं, कुठं गेलं हे सगळेजण मला विचारतात, पण त्यांना पण उत्तर माहीत आहे कुठे ते मतदान केलं। ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणं शक्यच नाही आहे। कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देते, तर इथं निकाल न लागता दुसरीकडे हा निकाल गेला हे आम्हाला मान्य नाही आहे। त्या ईव्हीएम मशीननं तर मान्यच नाही आहे। तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे। कारण हे एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे। जसं मंगळवार यान जातं त्याला इथं अक्षरशः खालनं कंट्रोल केलं जातं। जसं आपल्या हातामध्ये आता तुम्ही शूटिंग करायला मोबाईल आहे, त्याला काय जी काय ऑर्डर देत्या त्या पद्धतीनं ते करते काम। तसंच एक 2-4 पद्धतीचे विषय आहेत, त्या पद्धतीने हे काम होतं आहे की एवढं सगळ्या महाराष्ट्रातलं नाही सगळ्या जगातल्या जनतेला माहीत आहे। मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका, जपान मोठमोठे देश आहेत, पण तिथं काय हे बॅलेट ईव्हीएम मशीन्स वापरत नाही आहेत। एवढे मोठे जे प्रगतिशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत, हे पण सर्वांनी चिंतन करावं। आणि या गोष्टींचा न्याय जर व्हायचं पाहिजे असेल आणि लोकशाही जिवंत राहायची पाहिजे असेल